हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. अगदी साधी आणि सोपी आहे आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी सुद्धा आहे. तर पहा, इथे मी 1 वाटी फ्लॉवर कट करून घेतले. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे फ्लॉवरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी असे छोटे छोटे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता प्रथम आपल्याला फ्लॉवर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे कोमट पाण्यामध्ये हा फ्लॉवर धुवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे एका बाउलमध्ये मी कोमट पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर आपल्याला 5 ते 10 मिनिटं भिजायला घालायचं आहे. म्हणजे कसं फ्लॉवरमधली माती धूळ सगळी निघून जाईल. तर कधी पण तुम्ही ज्यावेळेस फ्लॉवरची भाजी किंवा कोणतीही रेसिपी करत असाल त्यावेळेस कधीही प्रथम आपण फ्लॉवर 5 ते 10 मिनिटासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि मगच त्याची भाजी किंवा काहीतरी वेगळी रेसिपी करायची. तर पहा, इथे 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बाउलमधून फ्लॉवर पूर्ण असं निथळून काढायचं. तर पहा, इथे आपल्याला सर्व फ्लॉवर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्लॉवर घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत. लिंबू घातल्यामुळे कशी ह्या पदार्थाला खूप छान टेस्ट येते. आंबट चिंबट असा हा पदार्थ छान टेस्टी लागतो. म्हणून आपण इथे फक्त अर्धा लिंबू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2 चमच दह्याचा सुद्धा वापर करू शकता. पण आपण इथे काहीतरी वेगळं म्हणून लिंबू पिळून ही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी तयार करणार आहोत. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला हे फ्लॉवर बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे फ्लॉवर व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत. आता आपण परत झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने आपण हे फ्लॉवर वाटून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, इथे फ्लॉवरची पेस्ट किती छान मस्त अशी तयार झाली आहे. तर पहा, इथे आपण 1 वाटी फ्लॉवर घेतलं. तर ज्या वाटीमध्ये आपण फ्लॉवर घेतला आहे त्या वाटीनेच आपण अर्धी वाटी पाणी घेऊन आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं होतं. जास्त आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही. चला, आता आपण एका खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. पहा, आपल्याला इथे भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे. जेवढी तुम्ही कोथिंबीर घ्याल तेवढी या पदार्थाला छान अशी टेस्ट येणार आहे. त्यानंतर आपण इथे 2 बारीक चिरलेल्या मिरच्या वापरणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आपण इथे अर्धा चमच ओवा खलबत्त्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे 1 चमच भाजलेल्या पांढऱ्या तिळाचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपण इथे पाव चमच मीठ घालून घेऊ. आता आपण हे सर्व जिन्नस खलबत्त्यामध्ये छान असं बारीक ठेचून घेऊ. म्हणजे कशी रेसिपीला छान टेस्ट येते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. पण कसं, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे लसणाचा सुगंध सुद्धा खूप छान राहतो आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि ओव्याचा सुद्धा सुगंध खूप छान राहतो. तर पाहू शकता तुम्ही, इथे खलबत्त्यामध्ये किती छान मस्त अशी दरदरीत पेस्ट वाटून झाली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपल्याला इथे जी आपण फ्लॉवरची पेस्ट तयार करून घेतली होती ती एका पसरट भांड्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे ज्या वाटीने फ्लॉवर घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच वाटीने आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत. तुमच्याकडे जर ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ एकत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे 2 चम्मच बेसन पीठ घालून घेऊ. बेसन पिठाने खूप छान या पदार्थाला बाइंडिंग येणार आहे, म्हणून आपण इथे बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ घालून झाल्यानंतर आपण इथे 2 चम्मच रवा घालून घेऊ. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तरी चालेल आणि जाड रवा असेल तरी चालेल. कोणताही इथे रवा वापरला तरी चालेल. त्यानंतर आपण जी दरदरीत अशी पेस्ट करून घेतली होती ती आपण पेस्ट घालून घेऊ. तर पहा, अशा प्रकारे आपण पेस्ट खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यामुळे पेस्टचा सुद्धा खूप छान मस्त सुगंध सुटला आहे. म्हणून कधी पण शक्यतो कोणतीही पेस्ट करत असताना अशी खलबत्त्यामध्ये ठेचूनच पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे पाव चमच मीठ घालायचं आहे. मीठ घालत असताना जरा बेतातच घाला, कारण आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा पेस्ट तयार करत असताना मीठ घातलं होतं. त्यानंतर आपल्याला इथे पाव चमच हळद घालायची आहे. त्याचबरोबर आपण इथे चिमूटभर हिंग घालणार आहोत.
सर्व कोरडे मसाले टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल घालून घेऊ. तर पहा, आता आपल्याला या बाउलमध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आपल्याला पाणी जरा सांभाळून घालायचं आहे, कारण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वेळेस फ्लॉवर बारीक वाटून घेत होतो त्यावेळेससुद्धा आपण अर्धी वाटी पाणी घातलं होतं. म्हणून आपल्याला हे पीठ मळत असताना जरा सांभाळून पाणी वापरायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकूणच पीठ मळत असताना आपल्याला किती पाणी लागणार आहे ते तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे. रेसिपी जर इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं पीठ मळून झाले. तर पहा, आपल्याला इथे पीठ जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही. तर पहा, ज्या वाटीने आपण फ्लॉवर घेतलं होतं, ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे जवळजवळ 1 वाटी पाणी लागलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि अर्धी वाटी आता आपण हे पीठ मळत असताना घातलेलं आहे. म्हणजे आपण इथे फक्त 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. जास्त पाणी घातलं तर ही रेसिपी आपली फसू शकते, म्हणून इथे तुम्हाला पाणी घालत असताना सुद्धा किती पाणी घातलंय ते सुद्धा मी इथे सांगितले आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे 1 वाटी पाण्यामध्ये मस्त असं हे पीठ व्यवस्थित असं मळून झाले. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, आपल्याला इथे एका कॉटनच्या कपड्याचा वापर करायचा आहे. तो असा व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि थोडं ओलं करून घ्यायचं. तर पहा, इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा कपडा फक्त थोडं ओलं करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा असा छान छोटासा गोळा तयार करून घ्यायचा. तर पहा, इथे जसं आपण चपाती लाटायला जेवढं गोळा तयार करून घेतो त्या पद्धतीनेच एक छोटासा गोळा घेऊन जो आपण ओला केलेला रुमाल आहे त्याच्यावर गोल फिरवून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही इथे अगोदरच कपडा ओला करून घेतल्यामुळे इथे पीठ अजिबात चिपकत नाही. अशा पद्धतीने आपण 2 बोटांच्या सहाय्याने तो गोळा हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. जर पीठ हाताला चिपकत असेल तर आपण हाताला थोडंसं पाणी लावून परत हा गोळा व्यवस्थित असं थापून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही इथे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मीडियम साईजमध्ये आपण हे तयार करून घेतलं. त्यानंतर बोटाच्या सहाय्याने आपण मध्ये होल तयार करून घेऊ, म्हणजे कसं थालीपीठ आहे ते सर्व बाजूने व्यवस्थित शिजून निघतं. तर पहा, आता आपण गॅसवर एक तवा ठेवला आणि तव्यामध्ये फक्त आपण अर्धी पळी तेल घालून घेऊ. आपण इथे जास्त तेलाचा वापर करणार नाही. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण जे थालीपीठ तयार केलेलं आहे ते तव्यावर हलक्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पसरून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही मस्त असं हे आपलं थालीपीठ तयार झालं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण थालीपीठवर झाकण ठेवून एक अर्ध्या मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत. अर्धा मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. आता आपण थालीपीठला हलक्या हाताने पलटी मारून घेऊ. आता आपण दुसरी बाजूसुद्धा झाकण ठेवून अर्ध्या मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. अर्धा मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही मस्त असं हे थालीपीठ तयार झाले. दोन्ही बाजूनी किती छान मस्त असं भाजून निघाले. तर पहा, इथे 1 मिनिटातच किती छान मस्त असं हे थालीपीठ तयार झाले. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान मस्त असं हे थालीपीठ तयार झाले आणि 1 मिनिटातच मस्त असं खरपूस भाजून तयार झाले. आता आपण अजून एक दुसरं थालीपीठ तयार करून घेऊ. दुसरं थालीपीठ तयार करत असताना आपल्याला इथे रुमाल परत ओला करायची गरज नाही. आपण छोटासा गोळा घेऊन जसं आपण पहिला एक थालीपीठ तयार केलं त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा थालीपीठ तयार करायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा गोळा गोल फिरवून घेतल्यानंतर छान असा गोळा तयार होतो आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी लावून आपण हे थालीपीठ तयार करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं बोटांना पाणी लावून हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. व्हिडिओ थोडी डिटेलमध्ये सांगितली त्यामुळे तुम्हाला थोडी व्हिडिओ मोठी वाटली, पण लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आणि त्याचबरोबर पाहुणे आल्यावर सुद्धा काहीतरी वेगळं करायचं म्हणून सुद्धा आपण ही रेसिपी तयार करू शकतो. तर पहा, हे सुद्धा मस्त असं थालीपीठ तयार झाले. आता आपण मध्यभागी बोटाच्या सहाय्याने होल करून घेऊन
तव्यावर 2 चमच तेल घालून घेऊन हे थालीपीठ हलक्या हाताने पसरून घेऊ. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आता आपण ह्या थालीपीठावर थोडेसे पांढरे तीळ पसरून घेऊ. पांढरे तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे पांढऱ्या तिळाचा वापर करू शकता. पण पांढरे तीळ टाकल्यामुळे आपली ही रेसिपी अजून टेस्टी होणार आहे. आता हे सुद्धा थालीपीठ आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून अर्ध्या मिनिटासाठी शिजवून घेऊ. अर्धा मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण काढून या थालीपीठाला हलक्या हाताने पलटी देऊन घेऊ. आता परत झाकण ठेवून हे थालीपीठ अर्ध्या मिनिटासाठी आपण शिजवून घेऊ. अर्धा मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. आता आपण हलक्या हाताने हे थालीपीठ पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे अर्ध्या मिनिटातच किती छान मस्त हे तयार झाले. आता आपण हे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असे आपले थालीपीठ तयार झालेली आहेत. ज्यांना फ्लॉवरची भाजी आवडत नाही, फ्लॉवरची भाजी म्हटलं की लगेच नाक मुरडतात, त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ तयार करून पहा. संध्याकाळपर्यंत सुद्धा मऊसूत आणि नरम राहतील. तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान मस्त हे थालीपीठ तयार झालेत. आता आपण हे थालीपीठ मीठला टेस्ट करायला देऊ. रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी मोठी वाटली, पण काही नाही. फ्लॉवरची पेस्ट करून घ्यायची, त्यानंतर घरामध्ये जे पीठ अवेलेबल आहे ते टाकायचं आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि छान असे थालीपीठ थापून घ्यायचे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थालीपीठ शेकत असताना तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे थालीपीठ तयार करून पहा आणि कशी झाली आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.